नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुमच्या सगळ्या मैत्रिणींचं मी आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी जन्माष्टमीचा व्लॉग आहे हा, आणि जन्माष्टमीच्या दिवशीची माझी संध्याकाळची जी तयारी होती, जे की मी तुम्हाला आदल्या व्हिडिओमध्ये पण दाखवलेली होती आधीच्या. तर आता मी बाहेर जाऊन मार्केटमध्ये जे जे काही श्रीकृष्णासाठी लागणारं साहित्य आहे उद्याच्या पूजेसाठीचं, ते सगळं काही जमा केलेलं आहे. आता मी नवीन छान ड्रेस असा घेतलेला आहे, त्यासोबतच काही दागिने आणि मला पाळण्यासाठी काही लागणारं साहित्य होतं जे की मी आणलेलं होतं. त्यानंतर संध्याकाळी ते पाळणा जो आहे तो कंप्लीट केला. त्यानंतर माझ्या श्रीकृष्णासाठी देखील मी काही वस्तू आणल्या होत्या त्याला श्रीकृष्ण बनवण्यासाठी. आणि त्यासोबत मग संध्याकाळी आम्ही काय केलं, जे राहिलेलं वर्क होतं माझं वरचं बॅकग्राऊंडचं, ते बनवलं. त्याच्यासाठी मला आलो खूप छान मदत करत होता. तर अशा पद्धतीने संध्याकाळी सगळा पूर्ण पाळणा जो आहे तो तयार झाला आणि मी सगळं साहित्य वगैरे सगळं एक साईडला ठेवून दिलं. आता हा जो आहे तुम्हाला व्हिडिओ मी दाखवतो आहे ते आहे मागच्या वर्षीचा, आलोकला मी जेव्हा श्रीकृष्ण बनवलेला होता त्या दिवशी तेव्हाचा. तर तेव्हा त्याचं जावळ नव्हतं काढलेलं. हा मागच्या वर्षीचा व्हिडिओ आहे आणि त्याच्यामध्ये जावळ होतं त्याचं. त्याच्यानंतर आम्ही जावळ काढण्यासाठी जाणार होतो, मग आम्ही त्याच्या आधीच त्याचं शूट केलं होतं आणि हा यावर्षीचा व्हिडिओ आहे. तर श्रीकृष्ण आता एवढा मोठा झालेला आहे. तर आलोकचं फोटोशूट करण्याचं माझ्या खूप डोक्यात होतं, तर मी शूट केलं त्याचं. आमच्या टेरेसवरतीच आम्ही शूट केलं. तर जे सगळं साहित्य होतं मी जे आणलं होतं गावातून, तर ते सगळं आम्ही त्याला घातलं. मला वाटत होतं की तो घालतो का नाही, पण त्यानं सगळं काही छान नटून घेतला, तयार झाला. मग त्यानंतर आम्ही त्याचं फोटोशूट केलं वरती. खूप मजा आली त्यालाही, वेगळं काहीतरी. आणि आम्ही सगळ्यांनी ठरवलं होतं की त्याची फोटोशूट करायचं आहे श्रीकृष्ण जन्माष्टमीचं. तर छान असं फोटोशूट झालं. त्यातलेच काही हे छान छान फोटोज आहेत. त्यानंतर आम्ही मंदिरामध्ये गेलो होतो जिथं श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करतात. म्हणजे आमच्या कॉलनीमध्येच आहे एक मंदिर छोटं, आणि ते खरं तर विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे आणि महादेवाची पिंड आहे तिथे. परंतु तिथे जन्माष्टमीचं जे आमच्या कॉलनीमधल्या बायका ज्या आहेत त्या सगळ्या एकत्र येतात आणि त्यांचं भजनी मंडळ आहे, ग्रुप त्यांचा. तर त्या तिथे येऊन जन्माष्टमीचे छान छान गाणे वगैरे म्हणत होत्या. मग मी आलोकला घेऊन गेले होते. आणि ही माझी आई आहे. तर आईच म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की बऱ्याच व्हिडिओजमध्ये मी सांगते की माझं माहेर इथेच आहे. तर त्याच कॉलनीमध्ये आमचं हे मंदिर पण आहे. मग आम्ही गेलो तिथं, मग छान आलोकला तिथं फोटो वगैरे काढले. तिथं बराच वेळ बसलो. त्यानंतर आम्ही संध्याकाळी घरी आलो. घरी आल्याच्या नंतरनं संध्याकाळी आम्ही अभिषेक केला. अभिषेक करण्यासाठी छान सगळं सेटअप केलं, मी तयार केलं. आणि आलोकला असंही खूप छान म्हणजे त्याला देवाला आंघोळ घालायला खूप आवडतं. एरवी देखील शनिवारी रविवारी सुट्टी असते त्यावेळेला तो म्हणत असतो मला घालायची जय बाप्पाला आंघोळ. तर मोठे जे देव आहेत ते त्याला नाहीच उचलता येत, पण जे छोटे छोटे आहेत माझ्याकडे मूर्ती, तर त्यांना तो आवश्यक म्हणजे तो नेहमी घालतोच आंघोळ. तर त्याला मी यावेळेस पूर्ण आंघोळ घालायला दिले. तिला इतका आनंद झाला. सगळं सांगितलं तसं, ह्याच्यानंतर हे टाक, ह्याच्यानंतर हे कर असं म्हटल्यानंतर त्यानं सगळं केलं इतकं छान. तर श्रीकृष्णाचा अभिषेक आलोकच्या हातून खूप छान झाला, माझ्या श्रीकृष्णाच्या हातून. तर त्यानं छान अशी आंघोळ घातली. त्यानंतर श्रीकृष्णाला पुसून वगैरे ठेवला. त्यानंतर त्याला सांगेल तसं केलं आणि खूप छान अशी अभिषेक करून घेतला. अत्तर वगैरे लावलं. त्यानंतर श्रीकृष्णाला छान असा नवीन ड्रेस घातला. त्यानंतर आम्ही हातामध्ये घालण्यासाठी माझ्याकडे छोटे छोटे अशा जे बांगडी टाईप होतं त्याला असे स्प्रिंग आहे, तसंवालं मला मिळालं. मला खूप दिवसांपासून इच्छा होती की कृष्णाला असं सजवण्याची, तर ते खूप छान वाटत होतं. त्यासोबतच बासरी देखील खूप छान मिळाली, जी की म्हणजे प्रॉपर बासरीसारखीच आहे. आणि त्याला असे छोटे छोटे जसे बासरीला असतं त्या टाईपमध्ये छोटे छोटे असे होल आहेत. छान बासरी वगैरे होती. त्यानंतर पिंक कलरचा असं मला टोप पण मिळाला, ज्याला मोरपीस पण होता. तर एकदम छान अशी श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा झाली. खूप छान अभिषेक झाला एकदम मनासारखा. त्यानंतर आरती वगैरे केली संध्याकाळी आणि आम्ही प्रसाद दाखवला. त्यानंतर आरती झाल्याच्या नंतरनं पूर्ण आरती घरामध्ये फिरवली. नेहमी पण मी जेव्हा आरती करते तेव्हा घरामधली आपली निगेटिव्हिटी जाते असं म्हटलं जातं, म्हणून कापूर जेव्हा आपण जाळतो तर त्यावेळेला आपल्या घरामध्ये पूर्ण सगळीकडे फिरवायची आरती. तर त्यानंतर मी आरती झाल्यानंतर नैवेद्य वगैरे दाखवला. नैवेद्यामध्ये जे आपण सुंठवडा म्हणतो, डिंकवडा, ते बनवला होता. खारीक खोबरं वगैरे, खडीसाखर, डिंक मिक्स करून. तर ते आपला जो श्रीकृष्ण जन्माष्टमीचा नैवेद्य तोच असतो आपल्याकडे सगळीकडे, तर तो दाखवला. बरेच जण तर वेगवेगळे प्रकार पण करतात, पण तेवढा माझ्याकडे टाईम नव्हता. तर मी तो सुंठवडाच दाखवला. आणि त्यानंतर श्रीकृष्णाला छान असं पाळण्यामध्ये ठेवून आलोकनं झोपी घातला. पाळणा म्हटला.
अशी आमची छान अशी जन्माष्टमीची पूजा झाली. तर हे आपले जे सणवार असतात त्याच्यामधून आपल्याला बरंचसं काही शिकायला मिळतं आणि आपलं जे काही रोजचं रुटीन आहे त्याच्यापासून थोडंसं आपल्याला वेगळं असं काहीतरी जे आपल्या आयुष्याला एनर्जी देतं किंवा ऊर्जा देण्याचं काम करतं. तर असेच आपले सणवार जे आहेत ते छान असे साजरे करूया, जेणेकरून पुढची येणारी पिढी देखील आपली अनुकरण करेल आणि तशीच आपली जे आपले संस्कार आहेत, आपली जी जपणूक आहे हिंदू धर्माची, ती पुढे तशीच चालू राहील. आशा करते की तुम्हा सगळ्यांना हा व्हिडिओ आवडला असेल आणि अशाच व्हिडिओंसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक करायला विसरू नका. कमेंट्समध्ये मला जे काही बरोबर तुम्हाला वाटतं ते शेअर करत जा किंवा काही माझ्याकडून राहत असेल तर ते देखील मला आवडेल तुम्ही सांगितलं तर. स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.